राजकारणामध्ये एक अत्यंत महत्त्वाची घडामोड येत्या 15 दिवसामध्ये होऊ शकते आणि ती आहे राष्ट्रवादीचा अध्यक्ष नेमला जाऊ शकतो। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पवारच असेल असं जवळपास नक्की झालंय। येत्या 15 दिवसात राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार असतील की पार्थ पवार याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे। या निमित्तानं ज्योत्स्ना गंगणे आमच्या सहकारी प्रतिनिधी याने जोडल्या जात आहेत। आमच्या सहकारी प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आहेत सोबत। ज्योत्स्ना, पटकन सांगा, पार्थ पवारच्या नावाला विरोध कोणाचा आहे, सुनेत्रा पवार यांच्या नावाला समर्थन कोणाचं आहे? आतापर्यंत जे आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं जे काही वरिष्ठ सूत्रांकडनं माहिती मिळाली आहे, तर एकमुखाने वरिष्ठ नेते असो किंवा पक्षातले जास्तीत जास्त त्यांचे जे नेते आणि पदाधिकारी जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की अजित पवारांच्या जागेवरती उपमुख्यमंत्री पद असो किंवा अजित पवारांकडे असलेली जी 3 खाती त्यापैकी 2 खात्यांचं जे आहे आणि गटनेते पद जे आहे ते आम्ही सर्वांनी सुनेत्रा पवार यांनाच दिलेलं आहे। आणि त्याचबरोबर आता राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी सुद्धा आम्ही एकमुखाने सुनेत्रा पवार यांचंच जे आहे यांच्याच नावासमोर आमची सकारात्मक भूमिका असल्याचं सुद्धा राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडनं माहिती मिळते। कारण मग पुढचा प्रश्न असा उपस्थित राहतोय की रोहित पवार ज्या पद्धतीने दावेदारी करतायत त्यानुसार या संपूर्ण प्रकरणावर आपल्याला पार्थ पवार यांची निवड होताना दिसत नाहीये, हे तुम्ही सूचित केलं। धन्यवाद। त्या निमित्तानं आपण या निमित्तानं परत बोलत राहू।